नमस्कार, मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, मी लोकसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक आणि माझ्या जोडीला जे समन्वयक आहेत दादासाहेब प्रचंडे आहेत, डॉक्टर मुकेश गोपारे आहेत, त्यानंतर श्याम लगाडीजी आहेत, त्यानंतर माननीय शशिकांतजी भालेराव आहेत, संदीप साबळी जे आहेत, हे आमचे सर्व समन्वयक आहेत. या समन्वयकांच्या सहाय्यानेच आम्ही महाराष्ट्रामध्ये जी हजारो बुद्ध विहार आहेत या हजारो बुद्ध विहारांच्यासाठी व्यवस्थापन कायदा करायला पाहिजे असं 2021 पासून म्हणजे गेली 5 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे हा कायदा झाला पाहिजे म्हणून पाठपुरावा करीत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्रालयामध्ये आमच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत. त्यानंतर 2013 साली अल्पसंख्याक मंत्रालयाबरोबर अधिकृत एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मंत्रालयाने हा बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा करण्याचं मान्य केलं. परंतु त्याबरोबर आमच्या समोर एक शर्त ठेवली की जर ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी जर या प्रस्तावित कायद्याचा जर मसुदा विधेयक जर शासनाला सादर केलं तर मात्र आम्ही मग त्याच्यावर विचार करू आणि मग तो कायदा करण्यासाठी आम्ही समिती नेमू असा अधिकृतपणे शासनाबरोबर झालेल्या मीटिंगमध्ये ठराव पास करण्यात आला. त्यानंतर आम्ही ताबडतोब 3 महिन्यामध्ये 17 मार्च 2022 ला महाराष्ट्र शासनाला मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे लिखित हा बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याचा जो मसुदा आहे ते मसुदा विधेयक आम्ही सादर केलेलं आहे. त्यानंतर मात्र सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर आम्ही मधील जे सरकार होतं शिंदे सरकारांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा केला, परंतु प्रतिसाद एवढा आम्हाला मिळाला नाही. त्यानंतर आम्ही मग आझाद मैदान या विषयावरती एक धरणे आंदोलन सुद्धा केलं. त्यावेळेचे मुख्यमंत्री शिंदे साहेब होते, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर आम्ही ही समिती घेण्याचा प्रयत्न करू, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आम्ही यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनपर्यंत आमच्या मागणीची पूर्तता झाली नाही. म्हणून आता जे नवीन सरकार आलेलं आहे त्या नवीन सरकारच्या माध्यमातून आमचे जे काम व्हावं म्हणून काल आम्ही 21 तारखेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यानंतर माननीय अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे साहेब, त्यानंतर चीफ सेक्रेटरी अल्पसंख्याक मंत्रालयाचे संबंधित ऑफिसर यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन सादर केलेली आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा सुद्धा झालेल्या आहेत. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरात लवकर त्यावर काय ऍक्शन घ्यायची हे आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू असं अल्पसंख्याक मंत्रालयाने सांगितलेलं आहे, चीफ सेक्रेटरी सांगितले, संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ही माहिती बौद्ध जनतेपर्यंत गेली पाहिजे म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे. त्यामध्ये संपूर्ण बौद्ध समाजामध्ये यावरती आम्ही स्वाक्षरी अभियान घेतलेलं आहे. त्यानंतर हा विषय काय आहे याच्यावरती पुस्तकं प्रकाशित केलेली आहे, व्हिडिओ आहे आणि प्रचार प्रसार जनतेमध्येही आम्ही केलेला आहे. जनतेमधूनही आम्हाला याचा अत्यंत चांगला प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला आहे. तो प्रश्न आहे तो अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि ही आमची जी बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा म्हणजेच बुद्ध विहार मॅनेजमेंट ऍक्ट ही जी संकल्पना आहे ती नेमकी तशाच पद्धतीची संकल्पना आहे. जी हजारो बुद्ध विहार असतील ती एका सूत्रामध्ये बांधली जातील आणि त्यांचं जे म्हणजे बोर्ड ऑटोमॅटिकच बनलं जाईल आणि त्या बोर्डामार्फतच महाराष्ट्रामध्ये जेवढी बुद्ध विहार आहेत त्या सर्वांचं एक समान सर्वांना नियम असेल, त्यांचं प्रत्यक्ष कारभार तिथेच असेल. त्यामुळे ते ऑटोमॅटिकच बुद्धिस्ट बोर्ड जसं बोर्ड आहे त्याच पद्धतीनं ते बुद्धिस्ट बोर्ड बनणार आहे. त्यापूर्वी आणि विषय सुरू झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी बुद्ध विहार आहेत त्या बुद्ध विहारांचा आमच्या टीमने सर्वे केलेला आहे आणि प्रत्येक बुद्ध विहारामध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहे, ते जागा बरोबर आहे का, ती दिगत आहे का, इतिगत आहे का, तिथलं मॅनेजमेंट कसं आहे, ती कंपनी कोणाच्या ताब्यात आहे, म्हणजे आम्ही अशी जे 40 प्रश्नांची प्रश्नावली तयार करून त्याचा पूर्णपणे सर्वे केलेला आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या केला नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये असे सॅम्पल सर्वे आम्ही केलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण बुद्ध विहारांचा नाही, परंतु आम्ही प्रत्येक विभागामध्ये सॅम्पल सर्वे केलेले आहेत आणि त्याचा डाटा आमच्याकडे आहे. त्याच्यातला डाटा आम्ही शासनाला सुद्धा सादर केलेला त्याचा विषय आहे. हा विषय केंद्राचा विषय नाही. चॅरिटीचा तो काय चॅरिटी आहे ते स्टेट लेवल आहे. स्टेट लेवलच कायदे बनतात. आम्हाला आता जो बौद्ध समाज आहे तो अल्पसंख्याक आहे, तसं इतर अल्पसंख्याक आहेत
जे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत किंवा शीख आहेत यांच्यासाठी जशी स्वतंत्र त्यांच्या प्रार्थना स्थळांचे कायदे आहेत, तशा प्रकारे आमच्या बुद्ध विहार या आमच्या प्रार्थना स्थळाचा कायदा नसल्यामुळे आम्हाला आज जे लागू आहे ते हिंदूंचे जी प्रार्थना स्थळ आहेत ते चॅरिटी कमिशनचे कायदे आम्हाला लागू आहे. त्याच्यातून आम्हाला बाहेर येऊन आम्हाला स्वतंत्र कायदा पाहिजे ही आमची मागणी आहे. त्याच्यामुळे हा स्टेट लेवलचा विषय असल्यामुळे ते केंद्राकडे याच्या परवानगीची काहीही गरज नाही. त्यामुळे स्टेट लेवलच होऊ शकतं. पण आमची मागणी डायरेक्ट अधिवेशनामध्ये कायदा करण्याची त्याच्या अगोदरची स्टेज आहे की त्याच्यावरती एक समिती नेमून तो मसुदा समिती नेमून तो मसुदा अंतिम करण्यात यावा आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी माननीय मंत्री अल्पसंख्याक त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी. म्हणजे ती अधिकृतपणे शासनाची समिती असेल आणि ती मसुदा बनवेल आणि मग तो मसुदा अंतिम झाल्यानंतर मग तो अधिवेशनामध्ये किंवा सभागृहामध्ये कन्सिडरेशनसाठी जाईल. ही प्रक्रिया अगोदर झाली पाहिजे मसुदा अंतिम करणे. आम्हाला जो अपेक्षित आहे, आम्हाला जो वाटतो तो मसुदा आम्ही सादर केला शासनाला, पण तो मसुदा शासनाने अंतिम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची समिती मसुदा समिती शासनाने नेमण्याची आवश्यकता आहे. आता आमची ती मागणी आहे की शासनाने ती मसुदा समिती स्थापन करावी. मग ती 1 महिन्याचा 2 महिन्याचा 3 महिन्याचा काही कालावधी असेल, तो मसुदा अंतिम झाल्यानंतर तो अंतिम मसुदा हा मग तो सभागृहामध्ये विचारात घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये जी बुद्ध विहार आहेत, बुद्ध विहाराला तो चॅरिटी कमिशनचा ट्रस्ट किंवा सोसायटीचा कायदा लागतो. हा कायदा हिंदू मंदिरांच्यासाठी आहे. आम्हाला जसं प्रत्येक अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळाचा स्वतंत्र कायदा आहे तसा आम्हालाही हिंदूंच्या कायद्यातून बाहेर काढून बौद्धांचा स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे ही आमची मागणी आहे.